वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। शिरवाडे परिसरात बिबट्या मृतावस्थेत आढळला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण। पिंपळनेर लगत असलेल्या शिरवाडे गावाजवळील 2 नंबर पाटचारी परिसरात शेतकरी श्री भगवान काशीनाथ पगारे यांच्या शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार विहिरीचे काम सुरू असताना ट्रॅक्टर चालकाला शेतात बिबट्या पडलेल्या अवस्थेत दिसला। त्याने तात्काळ याबाबत शेतमालक श्री भगवान काशीराम पगारे यांना माहिती दिली। त्यानंतर घटनेची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी वनविभागाला दिली। माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय। बिबट्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आली नाही। दरम्यान शिरवाडे व परिसरातील शेतशिवारात गेल्या काही महिन्यापासून बिबट्याचा वावर वारंवार दिसून येत असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अनेक वेळा वन विभागाला याबाबत सूचना देऊन ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। शेतात काम करणारे शेतकरी, महिला, मजूर यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। त्यामुळे वन विभागाने या परिसरात गस्त वाढवून वन्य प्राण्यांच्या हालचालींवर काटेकोर लक्ष ठेवावे, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। या घटनेमुळे पुन्हा एकदा मानव वन्य प्राणी संघर्षाचा प्रश्न ऐरणीवर आला असून वन विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज, प्रतिनिधी खुशाल वाडेकर, पिंपळनेर। भगवान काशीनाथ, मुक्काम पोस्ट देशवाडे, तालुका साक्री, जिल्हा धुळे। मी विहिरीचं बांधकाम चालू केलेलं असताना दुपारी वाळू टाकायला ट्रॅक्टर आला होता। तर ट्रॅक्टरवाल्याला ते रस्त्यावर शेतामध्ये मेलेलं आढळलं। मग त्यांनी मला फोन केला, म्हटलं खरं आहे का खोटं आहे। मग मी घरून निघालो बाच्याला घेऊन आणि ते बघितलं तर आम्ही पाहत होतो। पण जेव्हा कळालं की ते रस्त्याच्या बाजूला आहे, मग मधून असा रस्ता केला होता वाळून नेण्यासाठी, मग तिथं बघितलं ते मेलेलं आम्हाला आढळलं। लगेच आम्ही फॉरेस्ट ऑफिसरांना कळवलं आणि ते आले आणि त्यांनी घेऊन पंचनामा करून ते घेऊन गेले। या परिसरामध्ये वावर आहे का? कोणाचं वावर आहे ना, परवा रात्री 3 बिबटे आले होते याच्यामध्ये। मग बच्चे जसे एक वाघीण आणि 2 बच्चे आहेत। तुमचा गट नंबर कोणता? आमचं गट नंबर 85, मुक्काम पोस्ट देशवाडे, तालुका साक्री, जिल्हा धुळे।